आज आपला वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही काय सांगाल? हा सगळा वाढदिवस इथले माझे ते सहकार्याचे सगळे दोस्त मित्रांनी गावकरी जनता मोठ्या उत्सवाला साजरा करतात ना, त्यांच्या सासरवाड्याला सगळा जो वाढदिवस साजरा होतो ना. वाढदिवसानिमित्तानं हे सांगायचं आहे, आमचे तर मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची समस्या होते. जे आमचे समीभाऊ मेघे आमदार आहेत ते खरोखर कर्तव्यवान आणि विकास पुरुष आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही इथल्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. काही थोडं 5% बाकी आहे, पण त्यांच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडला. सगळ्यात मोठी ते समस्या होती, त्याच्या पाठपुरावा आम्ही सातत्याने त्याच्या पाठपुरावा करण्यात आला. बस आम्हाला काही नाही, जे आमदार आहेत ते चांगले लाभले आहेत समीभाऊ मेघे ना, त्यांच्या आशीर्वादांसाठी आमचे कामं होत आहेत. आणि येणेवारी आमच्या तर चुनाव आहे तिथं स्थानिक स्वराज्य, त्याच्यामध्ये पार्टीनं आदेश दिला तर समोर आपली नगराध्यक्षाची तयारी आहे. जनतेनं आशीर्वाद दिला त्याचे आम्ही जे स्थानिक आहोत, आम्हाला इथली समस्या माहिती आहे, त्या समस्येचं निराकरण करणं हा माझी सगळ्यात मोठी प्राथमिकता आहे. बस नाही, आमच्या जे एरिया आहे, ज्या एरियाच्या जी माझी कर्मभूमी आहे, ज्या एरियातून जे मी काम करतो त्याच्यातून सगळ्यात मोठ्या पाण्याच्या प्रश्नाचं पाणी 24 घंटे कसा उपलब्ध करण्यात येईल, गावकरी जनतेला रोड नाली रस्ते विकासाची कामं कशा प्रकारे करण्यात येईल, त्यांच्या समस्या कशा सोडवता येईल. हमेशा त्यांच्या सुखदुःखात येतो, ते माझ्या सुखदुःखात येतो, मी त्यांच्या सुखदुःखात येतो ना. आम्ही हमेशा तात्पर्य 24 घंटे त्यांच्या सेवेसाठी तयार राहतो. बस विकासाची कामं, विकासासाठी झटणं, त्यांच्यासोबत सातत्याने राहणं हाच माझ्या प्रयत्न आहे. समोरच्या निवडणूक म्हटलं तयारी म्हटली, त्या तयारीमध्ये आम्ही सगळे 24 घंट्यामध्ये 12 महिने आम्ही तयार राहतो. जे बाकीचे काही उमेदवार आहेत, जे कोणी इच्छुक असतात ते फक्त त्या बसाची मेंढ्यासाठी आहेत, चुनावाने तयारी करतात. तर आम्ही तसे नाही, आम्ही चुनापुरते नाही आहोत. त्यांच्या हा सुखदुःखामध्ये पहिला एक चुनाव आहे जिल्हा परिषद, ते ओबीसी मध्ये माझा पद गेला, त्याच्यामध्ये आम्ही चांगल्या उठाने निवडून आला. दुसरा चुनावमध्ये काही उठाने आणण्यात आलो, पण त्याच्यामध्ये आम्ही कधी शांत नाही बसला. जे बाकीच्या विरोधीवाले उमेदवार त्यांनी जितके विकासाचे कामं नाही केले असेल त्याच्यापेक्षा काही गुन्हा विकासाची गंगा आम्ही आपल्या आमदार साहेबांच्या थ्रू प्रयत्नाने इथं आणण्यात आली. आम्ही हमेशा तयार होतो. बीजेपीचा जो कार्यकर्ता आहे, समीभाऊचा कार्यकर्ता आहे, समीभाऊ मेघेचा हमेशा 24 घंटे 12 महिने तयार राहते ना. इथल्या जनतेसोबत आम्ही राहतो, आम्हाला तयारी करण्याची आवश्यकता नाही, कारण आम्ही हमेशा तयार राहतो. कोणी किती काही केलं, विकास कामं संपण्या लायक नाही आहे. कोणी किती प्रयत्न केला ते कधी संपलेले नाहीत. विकास कामं थांबणेवाला नाही आहे. पण ज्या कालावधीत आम्हाला 10 वर्षात 3ऱ्या टर्ममध्ये ते समीभाऊ आमदार मिळाले, त्यांनी खरोखर चांगली विकास कामं केल्या ना. त्यांच्या पाठीवर त्यांच्या साथी आशीर्वादाने आम्हाला हिंमत येते गावकरी जनतेची प्रश्न सोडवण्यासाठी ना. त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रश्न सोडवतो आणि कामं तर भरपूर होत आहेत. आजकालची युवा पिढी आहे ती जास्तीत जास्त राजकारणाकडे वळलेली आहे, खास करून भाजपकडे. तर त्यांच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त जो म्हटलं जाईल याच्यामध्ये जो बेनिफिट होतो आमचे मोदी साहेब आले. मोदी साहेब जेव्हापासून केंद्रामध्ये आले, सगळा युवा वर्ग त्यांची विचारधारा, त्यांचे काम करण्याची शैली, ते सगळ्यात त्यांच्या बघून त्याच्यामध्ये जोश निर्माण झाला. त्यांनी वाटलं का बीजेपी शिवाय मार्ग नाही आहेत. आमचे कसे नागपूरचे मुख्यमंत्री साहेब झाले, गडकरी साहेब झाले, यांची जे कार्यशैली बघून सगळा युवा वर्ग ते बीजेपीकडे वळत आहे. ते सहकुशीने विजय करतात. त्यांच्यामध्ये जोश निर्माण आहे. त्यांच्यामध्ये हे वाटलं येते तर बीजेपी शिवाय पर्याय नाही आहे. या देशाची जर प्रगती करायचं, देशाचा विकास करायचा आहे, हा बीजेपी शिवाय पर्याय नाही. म्हणून सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात युवा वर्ग बीजेपीकडे वळण्यात आला. बस काय नाही, ते समजदार आहे. ते सगळे जसा पुरा हिंदुस्थानामध्ये मोदी साहेब आहे, जसे नागपुरामध्ये गडकरी साहेब आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहे महाराष्ट्रामध्ये, तसे आमच्या हिंगणा क्षेत्रामध्ये समीभाऊ मेघे आहेत. त्यांची कार्यशैली बघून तुम्ही तर म्हटलं युवा वर्ग येते पुऱ्या देशाचे, पण त्यांची कार्यशैली बघून आमच्या हिंगणा तालुक्याचे काँग्रेस मुक्त होत आहे. काँग्रेस मुक्त होऊन ते सगळे समीभाऊचे कार्य बघून ते सगळे त्यांच्या पाठीशी उभे होत आहेत. संस्कृत आम्हाला चांगला नेता मिळाला ना, त्यामुळे सगळीच जनता त्यांच्या पाठीशी आहे. आमचं निवडणूक सरकार म्हणून आमची सगळीच जनता त्यांच्या शासनाचा कार्यक्रम, हा सगळा तुम्ही कार्यक्रम बघत असाल, हा मी नाही करत. कोण काय करते मला बी माहित नाही, पण इथली जनता, इथले माझे मित्र वर्ग, सगळे दोस्त भाई, हे सगळे ते कार्यकर्ते सगळे आमच्या पाठीशी उभे आहेत.
आज आपल्या वाढदिवसाने बरेचसे जण आपल्या प्रेमापोटी इथे आलेले आहेत, आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर येणाऱ्या जनतेला आज तुम्ही तुमच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने काय एक आश्वासन मेसेज आहे? त्यांना तर तिथं मेसेज देण्याची आवश्यकता नाही. तेच मला माझ्या येताना वाढदिवसाला तेच मला शुभेच्छा देण्यासाठी येतात. सुखा दुःखामध्ये हमेशा माझ्यासाठी असे उभे राहतात. कारण की तुम्ही बघितलं असाल, मी ज्या वेळेस या क्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये ज्यावेळेस एक वस्ती अहमदनगर नावाची, त्या ठिकाणी रोड नाली रस्ते काही नव्हते, विकासाची गंगाच नव्हती. ते आम्ही त्यावेळेस आलो होतो तर खानगा सायकल उचलून घेऊन जात होते, किचन होता. ते तेव्हापासून त्यांनी मला साथ दिला. माझे साथ देण्यासाठी माझी कधी रिश्तेदार आले, ती जनता चालली, ते सुखादुखामध्ये इथलेच लोक आले. हमेशा ते माझ्यासोबत तात्पर्य उभे राहतात. मी स्वतःला भाग्यवान समजतो का सुखादुखामध्ये असे लोक माझ्या पाठीशी उभे आहेत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुमचे.